नमस्कार. टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, माळशिरस विधानसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी चांगलीच वाजू लागली. कारण येत्या 4-5 दिवसाने निवडणुका पार होणार आहेत आणि याच निवडणुकीच्या निमित्ताने आपण माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन गावातील मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्यांना विचारत आहोत की तुमच्या मनातील आमदार कोण, महाविकास आघाडीचा का महायुतीचा. याच अनुषंगाने आज माळशिरसमधील शिंदेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. तर या गावातील लोकांशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया, नक्की त्यांच्या मनातील आमदार कोण. या आपल्याबरोबर शिंदेवाडी गावातील गावाच्या कमानीजवळच एक पानशॉप आहे आणि त्या पानशॉपजवळ जवळजवळ 5-6 जण ग्रामस्थ आहेत. आपण त्यांनाच विचारूया. तर नमस्कार भैया. नमस्कार. आता मला सांग, या शिंदेवाडी गावामध्ये 4-5 दिवसाने आमदारकीची निवडणूक आहे, तुम्ही मतदान करायला जाणार आहेत, तर कोणाचं सरकार येईल, महायुतीचं का महाविकास आघाडीचं? महायुतीचं. तर मग महायुतीचे उमेदवार कोण आहेत बरं इथून? रामभाऊ सातपुते. काय वाटतं बरं, रामभाऊ सातपुतेच या बाजूने येतील? त्यांना कामं केली त्यांनी चांगली. काय कामं केले त्यांनी? सगळी कामं केली ती रस्त्याची ह्याची, परत अजून कोण आजारी दवाखान्यात पडलं तरी ती सगळं म्हणजे त्यांना कामं केली ती चांगली. त्यांनी कामं केली ती. या शिंदेवाडी गावातून त्यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? मिळू शकतं की. मिळू शकतं. आणखीन काय कामं केले ती किंवा काय करणार ते असं आश्वासन दिलं तुम्हाला? करतील अजून ते व्यायामशाळा ही देतील गावात पोरांना. बरं. बाकीचे अजून कामं करतील. अजून रस्ते राहिले तर नाही तर 2-3. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काय ते देणार नाहीत का? तसं नाही काय, ह्याच्या आधी लय जण येऊन गेली पण हे आमदार चांगले आहेत आता. चांगले आहेत. येतील निवडून. हा मामा, तुम्हाला काय वाटतं? आता जसं दादा म्हणला तसं तुम्हाला, म्हणजे तुमचं काय वेगळं मत आहे का ते सांगा. कोणाचं सरकार यावं? आता तसं काय सांगता येतं सरकार कोणाचं यावं? तुमच्या मनात काय आहे? तुमच्या मनात कुठलं आहे बा, महायुती का महाविकास आघाडी? आता माझ्या मनात काय आहे, आपला जो काम करतो तोच आपला नेता म्हणायचं. बरं, कोण काम करतंय? आता हे अशो का बोलला तीच की आम्ही करणार, आम्हाला काय हे काय म्हणालेत? काय रामभाऊ रामभाऊ येतील का इथून? हो, येणार. रामभाऊ येतील. यांना वाटते रामभाऊ येतील. तुम्हाला काय वाटतं? 100% येणार. कोण येणार? रामभाऊ सातपुते. का बरं तुम्हाला पण वाटतं रामभाऊ येतील? विकासच तसा केलाय. काय विकास केला तुमच्या गावाचा? आता मी सध्या धर्मपुरीतला आहे. बरं. धर्मपुरीत जेवढा केलाय त्याच्या दुप्पट इथं शिंदेवाडीत केलं जातं. बरं. त्यामुळे काय अडचण येणार नाही. काय अडचण येणार नाही येणार. शिंदेवाडीतून रामभाऊ सातपुते मताधिक्याचं लीड घेऊ शकतात का? 100% घेणार. बरं, महायुतीचा का महाविकास आघाडीचा? महायुतीचा. बस 2 शब्द, महायुतीचा येणार. हा मामा, तुम्हाला काय वाटतं? खाली बसलाय तुम्ही, बसून खाली बसून बोला. हा, काय वाटतं? पेशंट आहे आम्ही पेरले झाला. बरं. हा, काय राम सातपुते येणार आहे, त्यांनीच काम केलेलं आहे. आमची इच्छा त्यांच्यावरच आहे. सातपुतेच येणार. का असं वाटतं तुम्हाला सातपुतेच येणार? त्यांनी केलंय आमच्या तिकडे, आम्ही धरमपुरीच आहे, ती कामं केलेली आहे त्याच्यामुळे ती येणार. ते येणार आहे. बरं. या ठिकाणी एक चिकनवाले आहेत, त्यांनाच आपण विचारूया. भैया नमस्कार. नमस्ते. मला एक सांगा, या ठिकाणी आमदार म्हणून कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? महायुतीचा का महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीचं कोण बरं? उत्तमराव जानकर. का असं वाटतं उत्तमराव जानकर निवडून यावं? उत्तमराव जानकर काय आपल्या तालुक्यातला माणूस आहे आणि विजयदादांच्या पुढं जाणारा माणूस नाही आहे तो. ह्याच्या अगोदर 50 वर्षापासून विजयदादाची सत्ता होती. बरोबर. मग 50 वर्षात विजयदादांनी भरपूर दिलं आहे शिंदेवाडीला. आता कुठं 4 दिवस कुठं 4 माणसं नेली पेशंट म्हणून. मग तसं मग सुप्रिया ताईचं कामसुद्धा मोठं आहे. रोज 500 डिलेवऱ्या होत्या त्या महिला रुग्णालयात. 2 कोटी रुपये वाचतात आहे तिथं. मेडिकल कॉलेजला बी वाचतात आहे. म्हणून उत्तमराव जानकर. तुमच्या गावामधून जर उत्तमराव जानकर जर निवडून आले किंवा आमदार जर झाले तर या गावाचा विकास काय होईल का? 100% होणार. 100% होणार. एकूण तुमच्या शिंदेवाडी गावातून त्यांना उत्तमराव जानकर यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? 100% मिळेल. 100% मिळणार. मिळू शकतं. हां. लाडक्या बहीण योजनेचा फटका या उत्तमराव जानकर यांना होऊ शकतो का? उत्तमराव जानकर यांना तसा थोडाफार होऊ शकतोय, पण तसं काय नाही एवढं. कारण की आतापर्यंत यांना वाढवलेली महागाई ह्याचा सगळा विचार केला तर काहीच नाही. 1,500, 2,000 आणि 3,000 रुपये देऊन काय पोट भरत नाही. आयुष्यात 1,500-2,000 हजारात पोट भरणार आहे का? तुम्ही 4,000 द्या, 10,000 द्या. 10,000 झालं का लाईफ टाईम जाणार आहेत. मग हे तुम्ही मत ऐकल्यासारखं झालं ना. आम्ही अगोदरच सरकारनं दाखवलं नाही. लाडक्या बहिणीचं असं पैसे ट्रान्सफर होत नाही म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेतून मार्फत देण्यात आल्यात आहे, घरोघर पोचवण्यात आल्यात आहे.
बरोबर पोचवण्यात हो बरोबर आहे. इनडायरेक्टली आरोप आहे या माहितीच्या सरकारवरती. त्यांनी लाडकी बहिणीचे मग तुम्ही ह्याच्या अगोदर का पोचवलं नाही तर हे आत्ता इलेक्शन आल्यावर का एवढ्या 2-4 महिन्यात पोचवलं तेव्हा लाडकी बहीण दिसली नाही का तुम्हाला? म्हणजे साधारणतः तुम्हाला असं म्हणायचं की लाडकी बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी लोकांची फसवणूक करतायत. हो. इतरांची मतांचे ते हे करून घेतात. हो 100%. आता तुमच्या गावातून नक्की उत्तमराव जानकरच निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का? 100% वाटतं. 100% वाटतं उत्तमराव जानकरच हे निवडून येतील. समाजातून सुद्धा की राम सातपुते साहेबांना वेळापूरमध्ये भाषण केलं की हिरवं साप, असं कोणाच्या जाती उल्लेख नाही केला पाहिजे मला असं वाटतं. घडीत हिरवं साप म्हणतेलं, घडीत बघवं साप म्हणतेलं, घडीत न साप म्हणतेलं. 100% मतासाठी काय बी करणार आहे, मतासाठी काही करणार, कुठल्या पायरीला जाणार. सगळं गुंडच आहे ते त्यात. गुंडच आहे इथं, भाजप गुंडच आहे सगळं. आता नीरव मोदीने एवढा ते गुजरातला गेला त्याला सोडला ते मोकळा का? त्याच्यावर ही धरून आणू शकत नव्हते का त्याला सरकार? साधारणतः भाजप सरकार हे गुंडांचं सरकार आहे म्हणायचं. भाजप सरकार गुंडांचं सरकार आहे म्हणून आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे असं व्यक्तिगत मत या चिकनवाल्याचं आहे. या ठिकाणी एक छोटंसं बस स्टँड आहे. त्या बस स्टँडमध्ये आजी बसलेले आहेत. आपण त्यांना विचारतो. आजी नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, बसू का मी जरा इथं? हां बसतो, बसून बोलतो. आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. 4-5 दिवसांनी आपण मतदान करायला सगळेजण जाणार आहोत. काय वाटतं मग यंदा सरकार बदलायचं का ठेवायचं? काय नाही आपल्याला कुठलं सरकार काय बरोबर वाटत नाही. आमचं लुचकानीच आहे त्याच्यात. का बरं? या माहिती सरकार काय तवा आम्हाला काय ढेकळायती होय तवा दोन पोरं त्या 2 पोरांची पोटं भरते ती. आम्ही आपलं करतो लोकांची मजुरी. काय आम्हाला त्याच्यात तवा होतं काय सुद्धा नाही. काय नाही फायदा नाही. BP वाढतो ह्या दवाखान्यात आता चालली गामानं डबापलोय आम्ही नुसतं. मग आता काय वाटतं मग सरकार म्हणून आपल्याला जर एवढी महागाई वाढली, महागाई वाढली ह्याची तळतळ आहे आम्हाला, बाकी नाही काय. मग आता महागाई वाढली म्हणल्यावर सरकार बदलायचं का नको? ते काय नाही आपण सांगू शकत तसं. पण आपल्या एका मतानं काही होऊ शकतं. काय होऊ शकतं पण आपण सांगू शकत नाही. बरोबर आहे. महाराष्ट्र जर बदलायचा अहो आमच्या जीवाचा कोण विचार करत नाही. दिली त्यांना ते मुदत कितीची 60च्या पुढची. आम्हाला काय ढेकळायची होई तवा. बरं म्हणून मी विचारतोय की नक्की आपण मतदान जर करायचं. वालचंद नगरला तिकडं साड्या वाटल्या, पैठण्या साड्या वाटल्या, काय वाटल्या. आम्हाला सुद्धा जिंपरच्या पिसाची आशा नाही. काय करायचं या? काय करायचं? आपल्या बरोबर बोलण्याकरता एक मतदार आहेत. त्यांना भैया नमस्कार. हां नमस्कार. काय नाव आपलं? प्रदीप पाटोळे. प्रदीप पाटोळे. याच गावचे का? हा याच गावचे. बरं मला सांगा, आता 2-4 दिवसानं उमेदवारी आपलं आमदारकीची निवडणूक आहे. हो. कारण मग आमदारकीची निवडणूक म्हणल्यावर ते आमदार बदलायचा का ठेवायचा? ठेवायचा. मग कोण आमदार हवाय तुम्हाला? आम्हाला रामभाऊ सातपुते साहेब. का बरं असं वाटतं की रामभाऊ सातपुते हवे? त्यांना काम केलंय ना आपलं. काय काम केलं ते? हे म्हणजे आमच्या मंदिरासाठी काय खर्च हे काय केला आहे. म्हणजे दुसरे रस्ते जे कामं चालू आहे ती हे म्हणजे सगळं म्हणजे ते करते ते विकास काम करते रामभाऊ सातपुते. मग रामभाऊ सातपुते या तुमच्या शिंदेवाडी गावातून निवडून येतील का? त्यांना मिळू शकतं का? हो भेटेल की. भेटेल. शिंदेवाडी गावातून रामभाऊ सातपुते यांना मताधिक्याचं लीड भेटू शकतं अशा तरुण वर्गातून बोलले. आपल्याबरोबर एका हॉटेलामध्ये ज्येष्ठ काका आहेत. ज्येष्ठ बरोबररित्या बोलतात, बरोबररित्या उत्तरं देतात. आपण त्यांना विचारूया. मामा नमस्कार. 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 पुढं कॅमेरा पुढं बघून बोललं तरी चालतंय. मला एक सांगा, आमदार आता निवडणूक आहे, त्या 4 दिवसांना आपण मतदान करायला जाणार आहे का नाही? तुम्ही जाणार आहे का नाही? जाणार. मग आता आमदार बदलायचा का ठेवायचा? ठेवावा लागतोय का? कोण आहे बरं आमदार पहिले रामभाऊ सातपुते. का बरं असं वाटतं की रामभाऊ सातपुते ठेवायचा? कामं केले ते. काय कामं केले ते? बघा लोक म्हणते कामं केले. आम्हाला बी कळले पाहिजे की काय कामं केले ते. लोक म्हणते ते कामं केले ते. बरोबर काय केले ते नक्की? तालुक्याचा विकास आणि दुसरं काय? तालुक्याचा विकास. आमदार साहेबांना तालुक्याचा विकास केलाय. मित्रांनो लक्षात ठेवा, आमदार साहेबांनी म्हणजे राम सातपुते गेले 2019चे आमदार आहेत. त्यांनी तालुक्याचा विकास केलाय. त्या विकास कामांमुळं अशा ज्येष्ठ नागरिकांना देखील वाटते की आमदार तोच राहावा. यांच्या मनामध्ये देखील तोच आमदार आहे. आपण आणखीन पुढे काही तरुण बसलेले आहेत, त्या तरुणांना देखील विचारणार आहोत. नमस्कार भाई. नमस्कार. काय नाव आपलं? सचिन मदने. शिंदेवाडी गावचं. हा शिंदेवाडी. एक सांगा, आमदार बदलायचा का ठेवायचा? नाही आमदार ठेवायचा. का बरं ठेवायचा?
आरोग्यदूत आमदार आहे यार, कार्यसम्राट आमदार. आरोग्य दूत आहे, कार्यसम्राट आहे. काय कार्य केलं? शिंदेवाडी तर रोड 20 वर्षापूर्वी झाला नव्हता. बरं. रोडची अवस्था बेकार होती. बरं. रामभाऊने केलं काम ते. रामभाऊनी केलं. हां. आणखीन काय 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 विकास कामं केले? शिंदेवाडीत सभा मंडप केलेत, लक्ष्मीबाई सभा मंडप केलं, हेमट देव बसवलेत. आतापर्यंत सगळ्यात जास्त काम ओळखीचा आमदार म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे. राम सातपुते यांची ओळख आहे. जर या भागातून जर महाविकास आघाडीची जर उमेदवार जर निवडून आले किंवा महाविकास आघाडीचे जर उमेदवार आमदार झाले तर ते तुमच्या गावाचा विकास होणार नाही का? नाही होणार. नाही होणार. तुमचा सरळ आरोप आहे की महाविकास आघाडीकडून तुमचं गावाचा विकास होणार नाही. नाही नाही. मग विकास कोणाकडून होईल? रामभाऊ फक्त. निवडून कोणी यावंच वाटतंय? रामभाऊ सातपुते, जनतेच्या मनातला उमेदवार. जनतेच्या मनातला उमेदवार रामभाऊ. जनतेच्या मनातील उमेदवार रामभाऊ. कॅमेरा जर इकडे करू शकता तुम्ही, इकडे दोघं तिघ जण बंधुराज बसलेत, आपण त्यांना तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं की पुन्हा एकदा महायुती सरकार यावं, कारण महायुती सरकारनं त्यांच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले ते. आता समजा शेतकऱ्यांमध्ये आता मोदी साहेबांचा आपल्याला 2,000 रुपये येतात या, आज राज्याचं पर 2,000 रुपये येतात या. आज महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जसं मध्य प्रदेशमध्ये जे मामानं केली ती शिवराज सिंग चौहान लाडकी बहीण योजना, त्याच्या धर्तीवरती आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना मिळते. त्याच्यामध्ये आज प्रत्येक महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा झालेले आहेत. आज मोदींना असेल जनधन खाते असतील, उज्ज्वला गॅस योजना असेल, अजून परत तुम्हाला सांगतो महिलाला मोफत शिक्षण असेल, तसेच 75 वर्ष जे नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे आणि महिलांना 50% इष्टीमध्ये परत आहे. तर असे त्यांना अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यांना निर्णय माहितीने घेतलेले आहेत. आता आपण म्हणालात की मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्यामध्ये केली होती, तेच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केली. मात्र ते मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली त्याच्या पाठीमागं त्यांचं म्हणजे समोर डोळ्यासमोर एक निवडणुका होत्या त्यांच्या, त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती लाडकी बहीण योजना चालू केली. तर मग आपल्यासमोर महाराष्ट्र राज्यात देखील ह्या आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्याच डोळ्यासमोर ठेवून महायुतीनं तो गेम खेळलेला आहे का? नाही, हा फक्त विरोधकांचा फक्त नेरेटिव्ह येतो. आज कसं केलं तर आज सरकार हे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं दिनदुबळ्यांचं सरकार आहे असते. आज कसं केलं तर आज महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होत आहेत. हे सरकार काय ना काय तर त्यांची देण्याची भूमिका आहे. तसं ह्यांचं कसं काय देत नाहीत किंवा काय नाही. आता महाविकास आघाडी सरकार म्हणतंय की आमचा जर उमेदवार निवडून आला किंवा आमचा जर हे सरकार जर आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे हप्ते ही दुप्पट करू. यावर तुम्हाला काय बोलायचं? नाही, हा त्यांचा ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे काय म्हणले होते, आमचं जर सरकार आलं कन्नड तालुक्यातील कानड ज्या जिल्ह्यामध्ये त्यानं गेलं होतं त्यावेळेस तिथं ओला दुष्काळ पडला होता 3 नोव्हेंबर 2019 रोजी. त्यावेळेस ठाकरे साहेब काय म्हणलं होतं, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही पूर्णपणे सगळं 7/12 कोरा करू. हा 7/12 कोरा केला का ठाकरे साहेबांना? नाही केला. त्याच्यामुळे आमचं ते आम्ही शेतकरी वर्ग पूर्णपणे नाराज आहे. आमचं मतदान फक्त महायुतीला फक्त आणि आमचा आमदार फक्त रामभाऊ सातपुते ओनली. रामभाऊ सातपुते ओनलीचा तुम्हाला काय वाटतं? रामभाऊ सातपुते आमच्या भाग्याचा असा आमदार आहे. पहिलं मतदान आम्ही करताना संदीपान थोरातांना केलं तर त्यावेळेस एक मन होती की खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा. त्याच्यानंतर डोळस 10 वर्ष झाले, त्यावेळेस आम्हाला कधी बघायला भेटले नाहीत, फक्त प्रचारात भेटत होते. आत्ताच्या आमदाराचं असं आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता 15 वर्षाचा तो मुलगासुद्धा जाऊन भेटू शकतो आहे किंवा कॉन्टॅक्ट संपर्क करू शकतो आहे, फोनवर त्याचं काम होतं आहे, संपर्कात आमदार येतात. ह्याच्यापेक्षा अजून सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे? आमची जे लोकांची कामं असतील त्यांना पुढाऱ्यांची फळी ड्रॉप केली, डायरेक्ट सर्वसामान्य नागरिकाशी संपर्क ठेवला, म्हणून आम्हाला आमदार रामभाऊ सातपुते हवे. रामभाऊ सातपुते सर्वसामान्याच्या मनातील आमदार म्हटलं तर रामभाऊ सातपुते यांनी पुढाऱ्यांची फळी तोडून सर्वसामान्याशी इनडायरेक्टली त्यांनी संपर्क साधला, सर्वसामान्याशी नाळ जोडली, म्हणून आमदार राम सातपुतेच हे आमदार आम्हाला चालतील. अभय तुम्हाला काय वाटतं? कार्यसम्राट रामभाऊ सातपुते कार्यसम्राट. आता तुम्ही म्हणाला त्यांनी काय कार्य केले? आपल्याला नाही बोलता येत, नाही बोलतात तरी पण कार्यसम्राट रामभाऊ सातपुते काम हो 100% तुमच्या भागातून किती मताधिक्याचं लीड त्यांना मिळू शकते? चांगले मताधिक्य मिळणार आपल्या गावात. चांगल्या मताधिक्यानं आमदार निवडून येतील, चांगलं मताधिक्याचं लीड त्यांना मिळू शकतं असंही बोलले गेले. आपण याबरोबर आणखीन काही 2 तरुण बांधव आहेत, आपण त्या तरुण बांधवांना विचारणार आहोत की तुमच्या मनामधील आमदार कोण? आमच्या मनातील रामभाऊ सातपुतेच आमदार होतील. का बरं? तुम्हाला देखील तरुण आजकालच्या तरुण पिढीला आमदार बदलावा असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं की आमदार तीच राहावं? त्याचं कारण काय माहिती आहे की भाऊंनी पहिल्यापासून काय केलं गावात की कधी कोणत्या पुढाऱ्याशी किंवा त्याच्या कॉन्टॅक्टनी आपल्याबरोबर जवळ माणसं नाही बोलावली. कुणी गोरगरिबाने जरी फोन केला तरी त्यांच्यासोबत कामं केली, गावातली बरीच कामं त्यांनी केली.
कुठलं साध्या माणसाने जरी काम घेऊन गेलं भाऊंपाशी, भाऊ असं असं आहे आपलं बाबा, राहण्या रस्त्याचा असू द्या, लाईटचा असू द्या, डीपीचा असू द्या, कुठलंही तरी एकनिष्ठेने आणि तातडीने केलं आहे. त्याच्यामुळं भाऊंवर आहे ना युवा वर्गाचं प्रेम अधिक आहे. त्यामुळं भाऊ 100% येण्याचे चान्स आहेत. भाऊ 100% येण्याच्या चान्सेस आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की रामभाऊ सातपुतेंना मत म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला मत आहे. कारण ते आरोग्यदूत आहेत, त्यांनी अनेक गरिबांचे ऑपरेशन वगैरे केलेले आहेत. त्यामुळे मी तर वैयक्तिक माझं मत आहे की माझं मत म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला मत आहे. तर मी तर माझ्या वतीनं आणि माझ्या संपर्कात जेवढे असतील त्यांना तर सांगतो बाबा सातपुते साहेबांना मतदान करा, कमळाला मतदान करा. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्र्यांना आम्ही मतदान केल्यासारखं वाटतंय. का तर ते आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. बऱ्याचशा लोकांना त्यांनी निरोगी आरोग्य दिलं. ज्याचं आरोग्य बिघडलेलं आहे अशा लोकांना त्यांनी ऑपरेशन केलेत, अशा लोकांचा त्यांनी उदरनिर्वाह केला. त्यामुळं आमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त रामभाऊ सातपुते आहेत अशा तरुण वर्गातून बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं नक्की येणाऱ्या विधानसभेचे आमदारकीची निवडणूक आहे, 4 दिवसांना आता आमदारकीचं निवडणुकीतून बटन दाबायचं आहे. तुम्हाला काय वाटतं आमदार नक्की कोण व्हावं? महाविकास आघाडीचा का माहितीचा? महायुक्तीचा रामभाऊ सातपुते का बरं डायरेक्ट रामभाऊ सातपुतेचं तुम्हाला वाटतं? हो, मी त्यांच्यावर 5 वर्ष राहिलोय. तुम्ही त्यांच्याबरोबर 5 वर्ष राहिले आणि काय बघितलं 5 वर्ष राहून? त्यांच्या 5 वर्षात शिंदेवाडी गावचा विकास केलाय. शिंदेवाडी गावचा विकास केला. काय काय विकास केला त्यांनी? तरी अंडरग्राऊंड गटारी, सभामंडप, स्ट्रीट लाईट व इतर रस्त्याची कामं एवढंच. आणि पाण्याच्या लाईटचा प्रश्न मार्गी लावला. पाण्याचा लाईटचा प्रश्न. आणि ह्या गावातून त्यांना मताचं लीड पडू शकतं का? ह्या शिंदेवाडीतून मताचं लीड एक 70% पडू शकते. 70% मताचं लीड पडू शकतं. बाय तुला काय वाटतं? रामभाऊ सातपुतेच लागलं. का बरं तुला पण वाटतं रामभाऊ सातपुते? रामभाऊ सातपुते धडाडीचा कार्यकर्ता आहे. धडाडीचं कार्यकर्ता आहे आणि मग बाकीचे कार्यकर्ते धडाडीचे नाहीत का? नाही, रामभाऊ सातपुतेसारखा माणूस होणेच नाही कुठला. आरोग्य तो त्या बाबतीत कसं पण म्हणजे असं कुठल्या आमदाराला भेटायचं म्हणलं डायरेक्ट म्हणजे पावती घ्यावं लागते. या कार्यकर्त्याला भेटायचं, तिकडे जायचं. रामभाऊ सातपुते डायरेक्ट बंगल्यावर ऑन द स्पॉट जाऊ शकतो. ऑन द स्पॉट जाऊ हां. आणि ती कधी पण काय राहतं फोन लावा, डायरेक्ट उचलतात फोन. डायरेक्ट जनतेशी नाळ. हां, डायरेक्ट फोन उचलतात, डायरेक्ट स्पष्ट सांगतात बाबा हां काय प्रॉब्लेम आहे लगेच. आणि आपल्या पुढे डायरेक्ट फायनल फुल अँड फायनल निर्णय घेतात बाबा काय अडचण असली. निर्णय. तुम्हाला काय वाटतं आमदार झाले तर कोण व्हावं? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते व्हावं. तुम्हाला काय वाटतं? आता तशी माळशिरस मतदारसंघात दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. टक्कर ही काठीची टक्कर होणार आहे. पण जनता शेवट कौल आमदाराच्या कामाकडे बघून जनता ही मतदान करणार आहे. कारण गावात कसं झालं आहे, पुढारी एका साईडला आहेत आणि मतदार एका साईडला झालेला आहे. त्यामुळं आमदाराकडे बघून लोक मतदान करणार आहेत. सामान्य लोक आमदाराकडे बघून मतदान करणार आहेत. कारण त्यांनी आरोग्याची कामं, रस्त्याची कामं, सभामंडप, कुणाची किरकोळ कामं जरी असली तरी आमदार साहेबांनी केलेली आहेत. प्रस्थापित तुमच्या माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित लोक त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी त्यांचा काय फायदा त्या महाविकास आघाडीला होईल किंवा त्याचा फटका तुमच्या उमेदवाराला म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो का? महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकत नाही. कारण कसं आहे, सामान्य जनता ही आमदाराच्या पाठीमागं राहिलेली आहे. कारण सामान्य लोकांची जनता दरबार म्हणा ह्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून सामान्य लोकांची कामं आमदारांनी भरपूर केलेली आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात आमदाराविषयी जिव्हाळ्याचं प्रेम आहे. त्यामुळे आमदाराला चांगल्या प्रकारे मतदान सामान्य लोक करणार आहेत. कोणी सांगण्याची गरज नाही. त्यामुळं आमदार प्रस्थापित एका साईडला जरी असली तरी आमदाराला सामान्य लोक सोडू शकत नाही. आमदाराला सामान्य लोक सोडू शकत नाही. आमदार 100% नव्हे, त्यांच्या मनातीलच आमदार तेच निवडून येतील असं या जाणकारातून बोललं जातं. नमस्ते. काय नाव आपलं? राजेंद्र शिंदे. बरं मला सांगा, आता 4-5 दिवसानं मतदानाची वेळ आली, मतदान आपण करायला जाणार आहेत. आमदार बदलायचा आहे का ठेवायचा आहे या अनुषंगानं? बदलायचा. कोण करायचा? महाविकास आघाडीचा का माहितीचा? नाही आमचा जानकर. का बरं असं वाटतं की जानकरच आमदार व्हावे? कामच नाही ती काय कामं नाही का तुमच्या या शिंदेवाडी गावात? कामं नाही ती काय नाही काम. 4-2 टक्कऱ्याची कामं केली म्हणजे कामं झाली का? बरोबर आहे. रस्ता नाही मुळात प्रश्न एवढा. इष्टी बंद झाली. बारामतीला पोरं जाणारी शाळेतली. इष्टी सुद्धा चालू नाही या रस्त्यामुळं. पोरांचं इतकं अवघड झालंय. कॉलेज कुठं जवळ नाही.
MIDC कुठं बारामतीला, पोरं जाणार कुठं कामाला बारामतीला, कॉलेज बारामती. हे साधं इथं पूल नाही का काय नाही, कशाची कामं केली ह्या सातपुत्यानं. बरोबर आहे. मग आता मला सांगा, जानकर जर निवडून आले तर तुमच्या शिंदेवाडी गावचा विकास होईल का? काय विकास व्हायचा हे अशीच 5 वर्ष. नाही जानकर जर निवडून आले तर जानकर निवडून आल्या होणार की. होणार का? हो. मग काय वाटतं, पवार साहेब आहेत, मोहिते पाटील आहेत. मग काय वाटतं, जानकर निवडून यावेत का? हो, जानकर निवडून येणार. जानकर निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं? नाही जानकरच. तुम्ही बी जानकरच. हो. का बरं तुम्हाला वाटतं की जानकर? नाही आम्ही पवाराची माणसं प्युअर. पवाराची प्युअर माणसं. हो. मग जानकरच निवडून येणार. हो. पवाराचे प्युअर माणसं आहेत म्हणून जानकर निवडून येणार आहेत. आपल्याबरोबर आणखीन काही बांधव बसलेले आहेत मतदार. तुम्ही सांगा, कोण आहे तुमच्या मनातला आमदार, कोण आहे आणि कोणाला आमदार बघता? जानकर. का बरं? पुढे बघून बोललं तर बरं होईल, जरा कॅमेऱ्यात तिथं बी बरं वाटेल ना, आम्हाला बी बरं वाटेल. बोला. पवार साहेबांमुळे आम्ही जानकरलाच मतदान. पवार साहेबांमुळे तुम्ही जानकरांना मतदान करणार. जर पवार साहेब नसते तर जानकरांना मतदान केलं नसतं. अजितदादा आहेत. हा, अजितदादा आहेत. फक्त काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष. शरद पवार अजितदादाचा किंवा शरद पवारचा, या दोघांपैकी आम्ही कोणी उभा केला, दगडाला उभा करून आम्ही मतदान करणार. बरोबर ना? कार्यकर्ते असे कट्टर पाहिजेत, समर्थक पाहिजेत. आता तुम्हाला कसं वाटतं? जानकर. का तुम्हाला काय वाटतं? जानकर हे बोललेत म्हणून तुम्हाला? नाही जानकरच. आम्ही पहिल्यापासून शरद पवारांच्या पार्टीचं आहे ना. पहिल्यापासून शरद पवारांच्या पार्टी. ते जानकरला या गावातून मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? मिळणार की. मिळणार 100%. 100% जानकराला मताधिक्याचं लीड मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं? उत्तम जानकर. मला वाटतं 5-6 जणांचा ग्रुप हे जानकर. नाही तसं काही नाही. ठरून तर नाही ना बोलत. नाही. खरं सांगा, मग आता नक्की कोणाला करायचं आमदार? उत्तम जानकर. का बरं करायचं? शरद पवार पक्ष जिकडं असेल तिकडं आमचा उमेदवार असेल तो. शरद पवार पक्षाचा उमेदवार आहे. त्यामुळं शरद पवार प्रेमी आहे, शरद पवार मानणारा वर्ग आहे. त्यामुळं जानकर यांनाच आम्ही उमेदवार म्हणून बघणार, यांनाच आम्ही आमदार म्हणून बघणार, असं या ज्येष्ठ मतदारांतून बोलण्यात येतं. नमस्कार, बोला. मला सांगा, आता 5-6 दिवसानं 5-6 दिवस म्हणजे मग 4-5 दिवसानं आपल्याबरोबर मतदानाचा दिवस आहे. त्या दिवशी आपण मतदान हक्क बजावून उमेदवार बदलणार आहोत, आमदार बदलणार आहोत. मला एक सांगायचं की आमदार यंदा बदलायचा का ठेवायचा? नाही, ठेवायचं. का बरं ठेवायचं आणि कोण आमदार ठेवायचा? आमदार ठेवण्यापाठीमागचं कारण एकच की आम्ही पक्षाचा विचार करणार नाही, व्यक्तीचा विचार करतोय. व्यक्तीच्या हातून जी कामं झाल्यात त्या आरोग्याच्या दृष्टीने काय, प्रत्येक गावात त्यांच्याकडून जी निधी मिळालेला आहे त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे. त्याच्यामुळं व्यक्ती आम्ही बदलणार नाही. व्यक्तीचं नाव कळू शकेल का उमेदवार म्हणून? नाही, व्यक्तीचं तसं कशाला. आम्ही तुम्ही जो म्हणताय ना ती व्यक्ती आम्ही ठेवणार की. हो ना, आमदार ठेवायचा. आमदार तो आमचा जो आमच्या ज्या अपेक्षा पूर्ण करणार आहे तो आम्ही आमदार ठेवणार. पण तो आमदार कोण? तसं नाही ना, आम्ही आमच्या नाही. मला सांगा, महायुतीचे आमदार, महायुतीचे रामभाऊ सातपुते तर महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर. पर्यायी 2 पैकी एक नाव सांगावं लागतं. राम सातपुते या शिंदेवाडी गावातून मताधिक्याचं लीड घेऊ शकतात का? शक्यता आहे. राम सातपुते मताधिक्याचं लीड घेऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बोला. आम्ही नोटाला मतदान करणार. का बरं? कशाला कंटाळला तुम्ही म्हणून नोटाला? आम्हाला दोन्ही हे नाही. का बरं? नाही, दोघांपैकी कोणाचं काय चुकलं म्हणून तुम्ही नोटाला पण टाकणार? गोरगरिबाच्या कामाची दोघं बी नाहीत. गोरगरिबाच्या कामाची दोघं बी नाही ते. आणि आम्ही त्यामुळं आम्ही मतदान नोटाला आम्ही मतदान करणार. मला वाटलं नोटा घेऊन मतदान करणार. नोटाला घेऊन मतदान करणार. तुम्हाला काय वाटतं? ही मतदान कुणाला करायचं ते आम्ही चांगलं ठरवलं. ते आमच्या दारात गुडघे इतकं खड्डायचं म्हणते ते. आता त्या अहवाला वाचलं म्हणजे धरणपुरी शिंदेवाडी रस्ता चांगला केलाय. माझ्या दारात गुडघे इतकं खड्डायचं, गाड्या बंद पडते त्या. कोण रस्ता करणार ते? बरोबर आहे. मोहिते बी करत नाही, सातपुते बी करत नाही. कोण करणार मग? आता मला सांगा, रस्ता करत नाही ती, खड्डा बुजवत नाही ती, मग गेलेली 5 वर्षांमधले जे आमदार होते त्यांनी लक्ष दिलं नाहीत का? ह्या 5 वर्षाला लक्षच नाही की त्यांचं. बरं, मग आता आमदार बदलायचा का ठेवायचा? बदलायचा. आता कोणाला करायचा?
मी आता तुतारीला करणार तुतारीला मतदान. करणार. तुतारीचं कोण आहे बरं? कोणी का असं ना कोणी का असं हो, कोणी का. तुतारीचं कोणीच का असं नाही. आम्हाला आमदार बदलायचा आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जो सोडवेल तो आमच्या मनातील आमदार आहे. तुर्तास आपण यांच्या दारामध्ये गुडघ्यात का खड्डे आहेत. शिंदेवाडी गावातील अवस्था आपण पाहिली. शिंदेवाडी ग्रामस्थांच्या चर्चेतून आपण पाहिलं की लोकांची भिन्न भिन्न अशी उत्तरं येत आहेत. लोकांना आमदार कसे हवेत काय त्यातून आपण प्रतिक्रिया त्यांच्या लोकांची जाणून घेतलेले. असंच आपण माळशिरस तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन लोकांशी बोलतं करत आहोत. लोकांना आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आपणास काय वाटतं आपण देखील कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा की तुमच्या मनातील आमदार कोण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो महत्त्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आमचे दररोजचे ताजे आणि अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, शिंदेवाडी, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.